आज आपल्या किचनमध्ये ना काहीतरी शिस्त आहे, जे झणझणीत आहे, चटपटीत आहे, ठसकेबाज आहे. तर आज आपण बनवतोय मस्त असं भरलेलं वांग किंवा तुम्ही याला मसाला वांग सुद्धा म्हणू शकता. रोजच्या त्याच त्याच पद्धतीच्या भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा वांग्याची तीच तीच प्रकारची भाजी खाऊन सुद्धा कंटाळा आला असेल ना, तर आजची ही माझ्या पद्धतीने भरली वांग्याची रेसिपी जरूर ट्राय करायला हवी. खूप सारे मसाले सुद्धा इथे मी वापरलेले नाहीत. पण तरी देखील सध्या उन्हाळा आहे, याचं कुठेतरी भान ठेवून चवीला चटकदार आणि झणझणीत असणारी मस्त अशी भरल्या वांग्याची रेसिपी आपण आज पाहतोय. थोडीशी माझी पद्धत वेगळी असू शकते, एखादी स्टेप एक्स्ट्रा असू शकते, पण चवीला मात्र 100% परफेक्ट आणि स्वादिष्ट लागणार याची गॅरंटी आहे. चला तर मग फार वेळ न दवडता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी ह्या मसाल्या वांग्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. तर इथे एक छोटी वाटी भरून साधारण 2 मूठ भरून इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे हलकीशी साल तडकेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. तर साधारण मिनिटभरामध्ये साल चांगली अशी तडकली गेली, की मग यामध्ये अगदी चमचाभर तेल घालायचंय. तेलामध्ये हे शेंगदाणे चांगले मिसळून घ्यायचेत आणि आता यासोबतच आपल्याला सुकं खोबरं सुद्धा परतून घ्यायचंय. मसाला वांगा करताय ना, तर यावेळेस सुकं खोबरं वापरा, तर्री छान येते आणि यासोबतच याचा स्वाद सुद्धा छान येतो. शक्यतो ओलं खोबरं स्किप करा. आता खोबरं आणि शेंगदाणे चांगल्या डार्क रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचेत. साधारण असा डार्क रंग यायला हवा. आता यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची आणि चमचाभर यामध्ये धणे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. तर धणे आणि जिरे इथे आवश्यक वापरा. याचा स्वाद म्हणजेच ताज्या धणे आणि जिऱ्याचा स्वाद ना खूप अप्रतिम या मसाला वांग्यामध्ये येतो. त्यामुळे जरूर वापरा. आता हे सगळं साहित्य चांगलं चटचट वाजेपर्यंत परतून झालं, की एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवू. आता पुढचं ओलं जे वाटण आहे ते आपल्याला करून घ्यायचंय. तर यासाठी पुन्हा चमचाभर तेल घातलं. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले. यासोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे सुद्धा घातले. आता कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट रंगावरती येईपर्यंत हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे वाटण करत असताना एक लक्षात घ्या, सुरुवातीला जर मी तुम्हाला वाटण दाखवलं सुकं, ते वेगळंच ठेवायचंय आणि कांद्याचं हे वाटण वेगळंच ठेवायचंय. याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगते. कांदा हलकासा असा डार्क रंगावरती परतून झाला, की गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर यामध्ये घालून चांगली ती सॉफ्ट करून घ्यायची. आता इथे दोन्ही प्रकारची वाटणं मी इथे साईडला काढून थंड करून घेतलेली आहे. सगळ्यात आधी हे सुकं जे वाटण तुम्हाला दिसतंय खोबरं आणि शेंगदाण्याचं, हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय. यामध्ये कुठल्याही पाण्याचा वापर करायचा नाही. हे सुकं जे वाटण आहे ते सुकंच आपल्याला बारीक करून घ्यायचंय, तरच ते बारीक होतं. अन्यथा यामध्ये जरा जरी पाण्याचा अंश आला तर हे ओबड-धोबड असं वाटलं जाईल. आता तुम्ही इथे बघितलंच, अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं. यामध्येच आता ओलं वाटण तुम्ही घालू शकता आणि लागेल तसं पाणी घालून हे चांगलं आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. तर वाटण इथं परतून झालंय. यानंतर हे एका डिशमध्ये काढून घेतलं. यामध्ये लागणारे इतर साहित्य आपण घालूयात. अर्धा चमचा यामध्ये हळद घातली. आपला रेग्युलरचा काळा मसाला जो असतो किंवा साठवणीतला मसाला 2 चमचे घातला. याऐवजी तुम्ही लाल मिरचीची पावडर सुद्धा घेऊ शकता. 1 चमचाभर मी इथे घेतलेला आहे गरम मसाला. यासोबतच रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचाभर घेतली. चवीपुरतीचं मीठ सुद्धा यामध्ये घातलं. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. तयार झालेला हा मसाला सध्यापुरता आपण साईडला ठेवून देऊ. असा तयार करून ठेवलेला मसाला फ्रीजमध्ये सुद्धा अगदी 4 ते 5 दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकतो. हवं तेव्हा तुम्ही वांगी घेऊ शकता आणि हा मसाला यामध्ये भरून मस्त असं मसाला वांग बनवू शकता. आता इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे, जी आकाराला लहान आहेत म्हणून 10 वरली. आता याचं जे देठ आहे ते अर्धवट मी काढून घेतले. यासोबतच याचे जे काटे आहेत ते सुद्धा काढून स्वच्छ वांगी धुवून घेतली. वांगी धुतल्यानंतरच ही कोरडी करून घ्यायची आणि मग चिरून घ्यायची. लक्षात घ्या, आपल्याला मसाला आधी तयार करून घ्यायचा आहे आणि मग वांगी चिरायला घ्यायची. आणि हे सुद्धा लक्षात घ्या, की वांगी चिरून झाल्यानंतर म्हणजेच याचे काटे आणि देठ कट केल्यानंतर मी ही वांगी धुवून घेतलेली आहे. आता वांगी फक्त चिरून घेऊयात. पाण्यात घालून ठेवायची आवश्यकता नाही, कारण लगेचच आपण यामध्ये मसाला भरणार आहोत. पाण्यामध्ये वांगी घातली, की थोडासा पाण्याचा अंश त्यामध्ये राहतो. तेलामध्ये घातल्यानंतर चटचट ती वांगी बाहेर अशी उडली जातात. यामुळे ही ट्रिक मी वापरते. जर तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसाला वांग किंवा भरलं वांग करू शकता. आता इथे ना कढईमध्ये मी आधीच पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता ही वांगी, चिरलेली वांगी यामध्ये घालायची.
हलकसं म्हणजे अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आणि यानंतर ही वांगी चांगली डार्क रंग येईपर्यंत परतून घ्यायची. तेल जर चांगलं तापलेलं असेल ना, तर गॅसची फ्लेम चांगली लो करून ठेवायची. लो फ्लेमवरतीच वांगी परतून घ्यायची, कारण वरनं पटकन असा डार्क रंग येतो. फक्त देठाला हलकंसं आणखीन परतलं गेलं पाहिजे. वांगी जेव्हा अशी डार्क रंगावरती येतात, त्यावेळेस ही तेलामधून निथळून घ्यायची. बऱ्याचदा असं होतं ना, की आपण काय करतो, की मसाला आधी भरतो आणि मग वांगी तेलामध्ये परतून घेतो. अशा वेळेस कढईला मसाला खूप चिकटला जातो आणि वांगी हवी तशी आपल्याला परतता येत नाहीत. म्हणून ही छोटीशी पण खूप महत्वाची अशी स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केली. आता वांगी जेव्हा आपण परतली, तेव्हा हलकीशी ती आतमधून सुद्धा वाफवली गेलेली आहे. वांग्याच्या या आतमधल्या रंगावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. वांगी हाताला सोसवेल इतपत थंड झाली, की यामध्ये आपण आधीच मसाला तयार करून ठेवलेला आहे. हा मसाला चांगला दाबून यामध्ये भरायचा. समजा सकाळी डब्याला तुम्हाला अशी मसाला वांगी द्यायची आहेत, तर ही तयारी तुम्ही आदल्या रात्री सुद्धा करून ठेवू शकता. अशी वांगी भरून एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायची, फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी अगदी पटकन ही वांगी शिजवली ना, अगदीच झटकन तुमचा डबा तयार होईल. आता इथे सगळी वांगी भरून झालेली आहेत. तसा हा थोडासा मसाला सुद्धा शिल्लक आहे. आता कढईमध्ये जे शिल्लक तेल होतं यामध्येच पुन्हा ही वांगी मी घालणार आहे. गॅसची फ्लेम चालूच केलेली आहे. तेल सुद्धा चांगलं गरम आहे. यामध्ये वांगी आणि सोबतच उरलेला हा मसाला घालून थोडा वेळ परतून घ्यायचं. खूप वेळ परतायची गरज नाही खरे तर. साधारण मिनिट, 1.5 मिनिटच इथं मी परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. खरे तर मी इथं पातळ ठेवणार नाहीये. दाटसर अशी मसाला वांग्याची भाजी बनवणार आहे. पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. इथे फक्त 1 ग्लासभर मी पाणी घातलं असेल. वांगी साईजला लहान आहे, त्यामुळे ही वांगी पटकन शिजतील आणि एवढं पाणी पुरेसं होईल. आता घातलेलं पाणी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मसाला वगैरे सगळा चांगला ढवळून घ्यायचा. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती करायची आणि याला एक उकळी येण्याची वाट पाहायची. आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर टाकली तरी सुद्धा याचा रंग तुम्हाला फिका दिसेल, पण शिजल्यानंतर छान डार्क रंग याला येतो. आता उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची. यावरती झाकण ठेवायचं. 2-2 मिनिटाला अधून-मधून वर खाली करून घ्यायचं आणि साधारण एक 7 ते 8 मिनिटामध्ये मस्त मसाला वांग इथे तयार झालेला आहे. छान मी हे दाटसर करून घेतलंय. वांग सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेलं आहे. ही वांगी शिजवण्यासाठी मध्यम आचेवरती फक्त 10 ते 12 मिनिटच मला लागली आणि तुम्ही इथे बघू शकता काय चमचमीत ही भाजी दिसते. सुरुवातीला फिका दिसणारा रंग आता किती गडद दिसतोय आणि किती चविष्ट अशी. दिसायलाच इतकी सुरेख दिसतीये, तर चवीला तर अप्रतिम होणारच याची गॅरंटी आहे. थोडंसं मी दाटसर ठेवलंय. भातासोबत खायचं असेल तर हलकासा रस्सा तुम्ही यामध्ये ठेवू शकता किंवा मग असंच भाकरीसोबत, चपातीसोबत कमाल लागते. खूप सारे फॅन्सी मसाले किंवा खूप जळजळ तुम्हाला होईल असे मसाले यामध्ये मी वापरलेले नाही. घरगुती काळा मसाला यामध्ये घातलेला आहे. जर लाल मिरचीची पावडर तुम्ही घातली, तर तुम्ही गरम मसाला घालू शकता. अन्यथा तो गरम मसाला सुद्धा तुम्हाला घालायचा नसेल, तरी सुद्धा ही भाजी चविष्ट होऊ शकते. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.